नमस्कार मित्रांनो, उद्या मैदान होत आहे देगाव, तालुका वाई, जिल्हा सातारा या ठिकाणी. उद्या महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी काही पळतील काही नाही पळतील. कारण की बघूया उद्या देगाव या ठिकाणी अशा कोणत्या टॉपचे नंदी पळताना दिसतील, कोणत्या टॉपच्या पैऱ्यामध्ये पळताना दिसतील. चला बघूया. एक नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे मिठावा यांचा सुंदर 11-11 उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. तो आपल्याला पळताना दिसणार आहे उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा, तसेच एकनाथदादा यांचा कंदूरचा राजा आणि सुंदर 11-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुंदर 11-11 आत्ता बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर यांच्याकडे जो आहे सुंदर 11-11 आत्ता आहे, त्यांच्याकडे सांभाळायला आहे आणि ते ट्रेनिंग वगैरे खूप छान देत आहेत. ही जोडी उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल कदाचित. 2 नंबरचा पैरा आहे टॉपचा पैरा असा हा दहेगावकरांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसेल रैना. ही जोडी कोरेगावचीच जोडी पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसेल उद्याच्या ओपनच्या मैदानामध्ये. कारण की तुम्हाला माहिती आहे रैना आणि दहेगावकरांचा पाखऱ्या काय स्पीडनं पळाली गाडी, काय टक्कर दिली आणि काय आवडती जोडी आहे. आणि दोन्ही मालक राजा माणूस आहेत, दिलदार माणूस आहेत. गाडीवरती ड्रायव्हर असतील भैया ड्रायव्हर वाटेगावकर. 3 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सतत गुलाल मिळवणारा असा हा मानघरकरांचं वादळ आपल्याला पळताना दिसू शकते. हिंदकेसरी लक्षा जो नवनाथ जगदाळे यांचा जो आहे हिंदकेसरी पुसेगावकरांचा लक्ष आणि मानघरकरांचं वादळ ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल उद्याच्या ओपनच्या मैदानामध्ये. 4 नंबरचा पैरा आहे या बकासूरच्या धावणीतला महाराज उद्या पळताना दिसू शकेल. महाराज कोणासोबत पळताना दिसू शकेल? महाराज जो आहे तो मला वाटते खरसुंडीच्याच एखाद्या बैलासोबत पळताना दिसेल. दुर्गा बब्या या दोघांच्या सोबत कोणासोबत तरी पळताना दिसेल. 5 नंबरचा बकासूरचा पैरा कोण असेल? बकासूरचा पैरा हा गुपित आहे आणि सांगितलेला आहे की बकासूरचा पैरा जो आहे तो कोणाला सांगायचं नाही, काय नाही. त्याच्यामुळे बकासूरचा पैरा जो आहे तो गुपितच आहे. उद्या सकाळी समजेल बकासूरचा पैरा कोण आहे ते. 6 नंबरचा पैरा आहे पंचम हिंदकेसरी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पळताना दिसेल कारोंडेकरांच्या चिक्यासोबत. ही जोडी वाई तालुक्यामध्ये 2 वेळा पळाली, दोन्ही वेळास गुलाल मिळवला आहे. एकदा 1 नंबर, एकदा 2 नंबर अशी ही गाडी चांगली पळते आणि उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी 100% पळताना दिसेल. गाडीवरती ड्रायव्हर असेल आटील ड्रायव्हर तामखडा हे असतील. 7 नंबरची जोडी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगावचा आदतचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा शाहिदबाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन आपल्याला पळताना दिसू शकेल. सांडो मिस्त्री तळेगाव किंवा अमित शेठ भाडरे यांचा देवा या दोघांच्यापैकी देवाभाईपैकी एकापर पळताना दिसेल. कारण की सचिन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आदतमधला आता सर्वात टॉपचा नंदी होता आणि आहे सुद्धा. आता तो आदत आहे का दुसरा आहे मला पण एवढं माहीत नाही, परंतु काय पळतो हा नंदी बघितलं. लखनचा पराभव त्या दिवशी त्याने केला आहे, सोपी गोष्ट नाही आहे. लखनला हरवणं म्हणजे या पठ्ठ्याने दाखवून दिलं की तो काय करू शकतो. आणि कंदूरचा राजा. 8 नंबरचा पैरा आहे साखरवाडीकरांचा हिंदकेसरी बावऱ्या आपल्याला पळताना दिसू शकतो या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये. ज्याला घोडा असं म्हटलं जातं असा हा घोडा नंदी पळताना दिसू शकेल. डायमंड आपल्याला पळताना दिसणार आहे साखरवाडीकरांच्या बावऱ्यासोबत. 9 नंबरचा पैरा विसापूरकरांचा कार्तिक आणि त्याच्यासोबत आपल्याला महान भारत केसरीचा मानकरी असलेला द्वारलीचा हरण्या. ही जोडी सतत पळते आणि सतत चांगलीच कामगिरी करते आणि ओपनच्या मैदानामध्ये चांगली जोडी पळते. ही जोडी उद्या पळताना कदाचित दिसू शकते. 10 नंबरचा पैरा आहे कोरेगावकरांची आन बाण शाणासा हा महिब्या. कोरेगावकरांचा महिब्या आपल्याला कदाचित दिसू शकेल. आपल्याला मला असं वाटतंय की भवानीसोबत पळेल कोरेगावकरांच्या. आता हा पैरा भवानीसोबत जुळतो आहे महिब्याचा की कोणासोबत पळतो आहे जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय. 11 नंबरचा पैरा आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि पिस्टन 22-11 ही जोडी कदाचित दिसू शकेल. खूप दिवस झाले ही जोडी पळाली नाही आहे. ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राला बघायची. 12 नंबरचा पैरा आहे आपल्याला तुम्हाला माहिती आहे वाटेगाव अंबरनाथकरांचा पादर उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. हा रेठरेकरांच्या राजासोबत आपल्याला पळताना दिसेल. बघूया कशा पद्धतीने हे नियोजन होते. हे होते मैदानातील 12 पैरे आणि खरंच उद्या बकासूर एक टॉपच्याच पैऱ्यात असणार आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की बकासूरचा पैरा सांगायचा नाही, ठीक आहे,
सांगत नाही आहे, परंतु ज्या बैलामध्ये धमक असते ना तो काही करू शकतो आणि बकासूरमध्ये धमक आहे. मथुरचा पायरा 15 दिवस अगोदरच असतो तरीही मथुर चांगली कामगिरी करतो. त्यांचे राहुलदादा कधीच काय म्हणत नाही, त्यांचे फॅनसुद्धा कधी म्हणत नाही किंवा फोन करत नाही की तू पायरा का सांगितला काय. परंतु आपले बकासूर प्रेमी आहेत ते त्यांना असं वाटतं की यूट्यूबरमुळे बकासूरचं नुकसान होतं आहे. असं काही नाही आहे, यूट्यूबवरील पायरा सांगितला म्हणून तसं काय होत नाही आहे. परंतु ठीक आहे, त्यांच्या एक शब्दाला मान देतो त्याच्यामुळे बकासूरचा पायरा गुपित ठेवतो. परंतु बकासूर कमबॅक करेल, महाराष्ट्राला माहीत आहे. तो एक टॉपचा नंदी आहे आणि टॉपलाच राहील. काही लोकांचं एक मानसिक संतुलन ढासळले की ते म्हणतात की मला फोन करतात सारखे बकासूरचा पायरा सांगायचं नाही, बकासूरचा पायरा सांगायचं नाही. अरे काय ठीक आहे, चला बकासूरचं नजर लागते तुमचीच लोकांची. मित्रांनो तसं नसतं काय, बैलामध्ये धमक पाहिजे आणि बकासूरमध्ये धमक आहे. 1-2 पराभवाने बकासूरचं अस्तित्व संपत नाही आहे. बकासूर किंग आहे आणि किंगच राहिल्या बैलगाडा शर्यक्षेत्रामध्ये. फक्त माणसाचंच एक काय म्हणते त्याला बोलण्याची पद्धत व्यवस्थित नाही अलीकडे. काय तुम्ही बघताय बकासूर हरला की यूट्यूबरवर येते, आमच्या दोघा तिघांच्यावर येते की तुम्हीच सांगताय पैर, तुमच्यामुळेच असं होतं. तसं काय नसतं मित्रांनो, बकासूरमध्ये धमक आहे. याच्या अगोदरसुद्धा मी पैरे सांगितले, किती जरी पैरे सांगितले तरी काय प्रॉब्लेम नाही. परंतु ज्यावेळेस बकासूर हरतो त्यावेळेस खापर कोणावरती फोडायचं तर आमच्यासारख्या गरीब लोकांच्यावरती फोडायचं. तसं नसतं, बकासूरमध्ये धमक आहे आणि काही करू शकतो बकासूर. जरी त्याचा पैरा मी नाही सांगितलं तर दुसरं कोण ना कोण ते सांगणार असतंच. परंतु असो, चला शब्दाला तुमच्या मान देतो. उद्या बकासूर 100% गुलाल करेल या आशयाने आपण जाऊया. उद्याच्या मैदानामध्ये मी 100% एखाद्या दिवशी पण नाही पण बघूया. चर्चा करली माझी किती लांब अंतर आहे देगाव माझ्यापासून बघूया. मी आजपर्यंत कधी गेलो नाही तिकडं, परंतु बघूया. वाई तालुक्यामध्ये ते मैदान आहे, माझा तालुका आहे कोरेगाव. बघूया काय होतं काय नाही. धन्यवाद.